धाराशिव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश. 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी जमण्यास, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई. अशोकनगर फाटा ते मातापूर रस्त्याकरता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर. ग्रामस्थांनी सामूहिक मुंडन आंदोलन घेतलं मागे. पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच. मोशीत 2 गटाच्या वादात 3 दुचाकींची आणि एका 4 चाकी वाहनाची 10 ते 15 जणांकडून तोडफोड. शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरात जनआंदोलन. हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 17 मार्चला मोर्चाचं आयोजन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात गोशाळा तयार करण्यासाठी 10 लाखांची तरतूद. या निर्णयाला NSUIशी संलग्न सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांचा विरोध. वरळी कोळीवाड्यातल्या पारंपरिक होळीत संध्याकाळी 6 पासून साऊंड सिस्टीम वापरण्यास पोलिसांची मनाई. कोळी बांधवांकडून नाराजी व्यक्त. होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार पोलीस सतर्क. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त. धुळे शहरात खंडेराव मंदिरात करण्यात आली फुलांची आणि रंगांची उधळण. खंडेराव महाराजांसोबत होळी खेळल्यानंतर धुळ्यात धुळवडीला सुरुवात होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार. त्यांच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल नाही. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. डेहराडूनमध्ये हिट अँड रनचा प्रकार. एका मर्सिडीज चालकानं 6 जणांना उडवलं. त्यापैकी 4घांचा मृत्यू, 2घे जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.